नमस्कार सर्वांना. काय नाते आपले या कथेचा चौथा भाग आपण पाहणार आहोत. पहिले 3 एपिसोड तुम्ही पाहिले नसतील तर पाहून घ्या. चला तर मग पुढच्या भागाला आपण सुरुवात करूया. आता मितालीला टेन्शन आलं. फीज आता कुठून भरू मी? आई-बाबाकडे तर मागूच नाही शकत आणि इथे तर शक्यच नाही. मिताली आता विचारात पडली. फीज पे केल्याशिवाय एक्झामला बसू नाही शकत. यार असं कुठे असतं का? मिताली थोडं चिडून म्हणाली. तिला आता खूप जास्त टेन्शन आलं होतं. खरंच लाईफ किती डिफिकल्ट आहे. लाईफ नाही, हे लग्नच पनवती आहे. हे लग्न झाल्यापासून काही ना काही होतच आहे माझं. माझं लग्न झालं हे तर आता अख्ख्या कॉलेजला समजलं असेल. होती तेवढी इज्जत पण गेली माझी. लग्न केलं ते पण माझ्याहून 7 ते 8 वर्षानं मोठ्या असलेल्या माणसाशी. फीस आणायची कुठून? ती तशीच विचार करत टेन्शनमध्ये झोपून जाते. सकाळी उठून विचार करते, आपण टीचरला विचारून काहीतरी करू. काही ना काहीतरी होऊन जाईल. कारण आई-बाबाकडे तर ती जाणारच नव्हती आणि अभिजितकडे पैसे मागण्याचा तर प्रश्नच येत नाही. ते साधं एकमेकांचं तोंड पण बघायचे नाही. म्हणजे अभिजित आणि मिताली एकमेकांचं तोंड देखील बघत नाहीत. मग एकमेकांकडे पैसे कसे मागणार हा प्रश्न आता मितालीला पडला होता. फीज कुठून आणायची हा सगळ्यात मोठा प्रश्न तिला पडला होता. ती तशीच दुसऱ्या दिवशी उठून कॉलेजला जाते. पण यावेळी जाताना मात्र ती नाश्ता करून जाते. कारण तिच्यासाठी वेगळा काढून ठेवलेला असतो हे तिला समजून जाते. तसंही तिला भूक खूप लागलेली असते, त्यामुळे ती करूनच जाते. आज तिने वन पीस घातला होता. तिला पाहून आजी नेहमीप्रमाणे टोमणे मारायला पट्टा चालू केली. मिताली जास्त त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नव्हती. ती तिचं सगळं आवरून कॉलेजला येते. कॉलेजमध्ये येताच तिला तिचं बेस्ट फ्रेंड दिसतो. त्याचं नाव राहुल असतं. मिताली त्याला आवाज देत असते की तो तिला इग्नोर करून निघून जातो. सगळ्यांसमोर इशारा करून त्याने पाहूनसुद्धा इग्नोर केलं. याचं तिला खूप वाईट वाटलं. तिला पाहून राहुल तिकडून निघाला तशी मिताली पण त्याच्या पाठोपाठ आवाज देत निघाली. राहुल, राहुल. शेवटी मितालीने त्याचा रस्ताच अडवला. राहुल, काय झालंय तुला? तू सारखा सारखा मला इग्नोर करतो. राहुल, काय झालंय तुला? तू सारखा सारखा मला इग्नोर करतोयस. तसं राहुल तिला बोलतो, काहीच नाही, मला काम आहे सध्या, मी जातो, आपण नंतर बोलूयात. नंतरला खूप अंतर असतं राहुल. यावेळेस बोलताना तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. त्याने एक मोठा श्वास घेतला आणि पुढे निघाला. तो जातच होता की तोपर्यंत ती त्याचा हात पकडते आणि थांबवते. मी तुला इतकी परकी झाले का की तू मला इग्नोर करून जात आहेस? की तुला लाज वाटते का लग्न झालेल्या मुलीचा बेस्ट फ्रेंड म्हणून? मिताली म्हणाली. राहुलला तिचं बोलणं टोचतं. नकळत त्याला वाईटही वाटतं की आपण कसं इग्नोर करतोय. तो मिताली कडे वळला आणि म्हणाला, तसं काही नाही तसं काही नाही म्हणजे काय राहुल? अजून पण येतच आहे का? बरोबर आहे, सगळ्यांना मीच वाईट वाटते, माझी काही चुकी नसून. मिताली रडतच म्हणाली. कोणी नाही, पण तू मला समजून घेशील असं वाटलं होतं, बट नो. मीच चुकीची होती की तुझ्यासारख्या मुलावर मी विश्वास ठेवून आपलं मन मोकळं करायला तुझ्याजवळ आली. मिताली आपले डोळे पुसत म्हणाली आणि तिथून जायला देखील ती निघाली. राहुलला अजूनच गिल्टी फील झालं. तो लगेच तिच्या पाठी गेला. मी तू यार, खरंच सॉरी यार, प्लीज अशी रागवून जाऊ नकोस ग राहुल. राग नाही आला रे, बस थोडं वाईट वाटते, मिताली बाजूला जाऊन म्हणाली. अगं तसं काही नाही, पण तू असं अचानक लग्न केलंस, ते पण असं कोणाला न सांगता. आणि त्या दिवशी तू मला इग्नोर करत होतीस आणि म्हणून मला राग आला आणि वाईट पण वाटलं. राहुल त्यावरती त्याला म्हणते, खरंच सॉरी, माझी मनस्थिती नव्हती कोणाला फेस करायची आणि हे सगळं अचानक झालं की. आणि हे लग्न वगैरे काही बोलू नको, मी या लग्नाला मानतच नाही, त्यामुळे प्लीज आपण बेस्ट फ्रेंड आहोत आणि राहणार आहोत.
त्यानंतर ते दोघे सगळं विसरून बोलायला लागतात. त्यानंतर तिचा फ्रीजचा प्रॉब्लेम राहुलला सांगते. फी कशी भरणार? कारण बोलले तर ती कोणाशीच नसते. मग ती सगळं राहुलला शेअर करते. राहुल हा तिचा खूप आधीपासूनचा बेस्ट फ्रेंड होता आणि श्रीमंत घरातला सुद्धा. त्याचं एकतर्फी प्रेमसुद्धा असतं मितालीवर. म्हणून त्याला खूप वाईट वाटतं की तिचं लग्न झालं म्हणून तो तिला इग्नोर करतो. तो मितालीला म्हणतो, बस का इतकंच आहे ना, मी तुझी फीस भरतो, हवं तर तू मला रिटर्न कर. अरे नाही, खरंच त्याची काही गरज नाही, मी बघील काहीतरी. मिताली म्हणते, अरे असं काय गं, मी तुझा बेस्ट फ्रेंड आहे ना, एवढं तर मी तुझ्यासाठी करू शकतो. हवं तर तू मला तुझा जॉब लागला किंवा पार्ट टाईम जॉब लागला तर रिटर्न कर. मी थोडी म्हणतोय की तुझ्याकडेच ठेव. मिताली पण आता आढेवेढे न घेता होकार देते. तिचा तो फीजचा प्रॉब्लेम तिथे सॉल्व्ह होतो. कारण दोघेही फ्री माइंडेड असतात आणि तिलाही गरज असतेच. मग तीही जास्त आढेवेढे न घेता तयार होते. मग तिची सगळी फी तोच भरून टाकतो. आता हळूहळू तिची एक्झाम जवळ येऊ लागली. ती जोमानं अभ्यासाला लागते. ती आता फक्त कॉलेज अभ्यास एवढंच करत असते. कधी कधी लेट नाईट अभ्यासाला बसायची. मग तिला भूक लागली की ती किचनमध्ये जाऊन खाऊन घ्यायची. या सगळ्यात तिचं अभिजितकडे लक्ष नव्हतं. त्यामुळे त्यांच्यात काही संवादच व्हायचा नाही. तर बघायलाही वेळ नसायचा. सगळे आपापल्या कामाशी काम ठेवायचे. अजून तरी घरी कोण तिच्याशी बोलत नव्हते आणि आजीचे टोमणे तर चालूच असायचे तिच्या बाबतीत. उद्यापासून एक्झाम स्टार्ट होत होते. त्यामुळे शक्यतो मिताली कॉलेजला जाणं टाळायचीच. घरीच अभ्यासाला बसायची. दिवसातून एकदाच ती त्या रूममधून बाहेर निघत असेल. सगळे झोपायला गेले की मग ती जेवत असेल. तिला त्यांच्याबरोबर जमायचंच नाही. अर्थात ती स्वतः जुळवून घेत नव्हती. एकदा का एक्झाम झाले की मग मी जॉब शोधायला तयार. मग हळूहळू करून राहुलचे पण पैसे देऊन टाकू. मग मी पण फ्री. पण माझे कपडे आणि अर्ध अभ्यासाचं सामान घरीच आहे, ते कसं आणू? आणि आता तर 8 वाजता आलेत, घरी जाईपर्यंत 9 वाजतील. पण मला माझं सगळं सामान आणणंसुद्धा इम्पॉर्टंट आहे यार. आधी का नाही मला हे सगळं सुचलं? जाऊ दे, मीच जाऊन घेऊन येते. मितालीने स्कार्फ घेतला आणि गळ्यात अडकवला आणि छोटी पर्स आणि मोबाईल घेऊन निघाली. मिताली खालते आणि तर सगळे हॉलमध्ये बसले होते. यांना पण आत्ताच बाहेर येऊन बसायचं होतं का? नको ते प्रश्न विचारत बसतील. मितालीने पाहिलं तर आजी नव्हते. नशीब यार, ती म्हातारी नाही. पण तिचं लक्ष थोडं बाजूला गेलं तर अभिजितसुद्धा होता. हा तर नेहमी लेट येतो आणि आज चक्क 10च्या आत घरी. वाह, मनात बोलतच मिताली खालती आली आणि तशीच त्यांच्याकडे न बघता ती दरवाजापाशी गेली. तोच बाबांनी तिला अडवलं. मिताली, आता तू इतक्या रात्रीची कुठे जात आहेस? मिताली पाठी वळत त्यांना म्हणणार होती की तो अभिजित त्यांना टोकत म्हणाला, बाबा तिला कुठे जायचं आहे, काय करायचं आहे ती पाहून घेईल की. तसंही ती स्वतःच म्हणाली आहे. अभिजित मोबाईलमध्ये पाहत म्हणाला. ठेवत ती म्हणाली, माझं काही सामान घरी राहिलं आणि पुस्तकंसुद्धा, सो तेच आणायला जात आहे. अगं मग एकटी का जात आहेस? आणि तुझं घर ही बरंच लांब आहे. यायला गाडी भेटेल की नाही माहीत नाही. तर तू अभिजितला घेऊन जा. आई म्हणाली तशी अभिजित जागून उठत म्हणाला, मला खूप काम आहे सध्या, म्हणून मी घरी लवकर आलो आहे. लहान नाही ती, जाऊच शकेल ती एकटी. असं बोलून तो पटापट पावलं चढत वरती गेला. मितालीला थोडं वाईट वाटलंच, कारण तिला नाही ऐकायची सवय नव्हती. इट्स ओके, मी जाईल एकटी. मी खूप वेळा ट्रॅव्हल्स केला आहे आणि बस मिळूनच जाईल की. मिताली असं बोलून बाहेर निघून गेली. आई तशाच निराश झाल्या. ती जाताच बाबांनी प्रश्न केला, तुला माहीत आहे ना, दोघं एकमेकांशी बोलत नाहीत आणि तू त्यांना एकत्र पाठवत होतीस. ते दोघे असं किती दिवस एकमेकांना टाळणार? 1 महिना, 1 वर्ष की आयुष्यभर? भलेही दोघांना त्यांचं नातं मान्य नाही, पण निदान आपण प्रयत्न तर नक्कीच करू शकतो ना. तुझं म्हणणं पटत आहे मला. आपण मितालीशी सुद्धा मिसळून बोललं पाहिजे, तरच ती आपल्यात मिक्स होईल.
अजून किती दिवस त्या एकाच रूमला आपलं घर बनणार आहे आणि ती लहान आहे, तिला समजून घ्यायला सुद्धा कोणी नाही. त्यामुळे तूच पुढाकार घे. रुचिका आणि सुनील बराच वेळ बोलत होते. इथे मिताली अजून बसची वाट पाहत स्टॉपवर उभी होती. एकटीला भीतीही वाटत होती, पण आपलंच काम आहे, करावं तर लागेलच. अभिजित खालती आला आणि आपल्या कारची चावी घेत मी आलोच असं म्हणत निघाला. कथा आवडली असेल तर नक्कीच कमेंट करा आणि जास्तीत जास्त स्टिकरही द्या. पाहूयात पुढच्या भागात अभिजित कुठे गेला आहे आणि रुचिकाचा अभिजितला जवळ आणण्याचा प्लॅन सक्सेस होईल का? मितालीच्या घरी जाण्याने काय काय घडेल आता हे तुम्हीच इमॅजिन करा. व्हिलन नसेल पण दुरावा खूप असेल. असो, विचार करा आणि कमेंट्स करा. भेटूयात आपण पुढच्या भागात. तोपर्यंत बाय. कथा वाचत राहा.